आणि एक सीन झालाय, AC बंद झालाय. काहीच नाही, झिरो. हा वर्क करतोय बट हा बंद झालाय. तो वर्क करतोय पण हा बंद झालाय. सांगतो चला. आय डिसाइडेड की असं कुठलं ओव्हरलुक काहीतरी आहे, ओव्हरलुक आहे, इकडे येऊन लॉक करावा आणि शेअर करावी गोष्ट ही. सो एक 1.5 का 2 आठवड्यांपासूनची गोष्ट चालली आहे. मला वाटत होतं की काहीतरी इश्यू असेल बट तो रिझॉल्व्ह होईल, बट ACचा इश्यू काय रिझॉल्व्ह होत नाही आहे. आणि मी हुंडाईमध्ये गेलेलो तर ते म्हणाले की माझं गाडीचं जे HVAC सिस्टम आहे, म्हणजे जो काही अख्खा ACचा स्टार्टपासून एंडपर्यंत किंवा बाहेर बेसिकली अख्खा AC आपण म्हणतो तो उडाला आहे. आणि त्याचे रिपेअरिंग कॉस्ट सांगेन मी तुम्हाला पुढे. बट फॉर्च्युनेटली पहिली गोष्ट म्हणजे ते रिपेअरिंग माझ्या वॉरंटीमध्ये कवरअप होतं, कारण की फर्स्ट थिंग गाडी जस्ट 18,000 माइल्स चाललेली आहे. टू बी प्रिसाईज 18,500 माईल चाललेली गाडी आहे. आणि 18,500 माईल आणि आत्ताशी जस्ट 1 वर्ष झालं आहे गाडी घेऊन. एका वर्षामध्ये गाडीचा AC खराब होत आहे. दॅट इज समथिंग व्हेरी डिसअपॉइंटिंग फॉर मी. मी शोरूमला डायरेक्ट दाखवून आणली. मी बाहेर कुठेच नाही, बाहेर भरोसा पण नाही लोक काय करतील गाडीवर. आणि मी गाडी शोरूमला दाखवल्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला युनिट चेंज करावं लागेल, ACचं युनिट. आणि ॲट द सेम टाईम माझा टायरमध्ये तिकडे गाडीच्या टायरमध्ये हवा कमी होत होती ह्या याच्यामध्ये, कारण की जिकडे मी काम करतो तिकडे बारीक सारीक असे स्क्रू पडलेले असतात बाहेर. तर कदाचित त्याच्यामुळे पंक्चर झालं असावं छोटूसं, तर त्यांनी पंक्चर काढलं. आता पंक्चरची कॉस्ट, गाडीचं टायर पंक्चर काढून, आता आपल्याला माहिती असेलच इंडियामध्ये जेव्हा टायर पंक्चर होतं गाडीचं तेव्हा ते पंक्चर बघतात कुठे पंक्चर आहे, तो होल असतो, तो होल मोठा करतात आणि त्या होलमध्ये ते लाल कलरचं एक मटेरियल असतं, ते असं स्क्रूड्रायव्हरसारख्या याला पातळायला घेऊन ते घालतात आणि ते कापून कट करून टाकतात आणि पंक्चर रिपेअर करतात. सेम गोष्ट, सेम प्रकार मला घेतले $72 फक्त एक टायरचा एक पंक्चर काढायचे. आय नो इट इज खूप एक्सपेन्सिव्ह. बाहेर गेलो असतो मी फायरस्टोनमध्ये किंवा अजून दुसऱ्या तिसऱ्या बाहेरच्या दुकानामध्ये, तर तिकडे $20-25 काम झालं असतं. स्टील ते पण एक्सपेन्सिव्ह आहे. एवढं एक्सपेन्सिव्ह टायर पंक्चर काढणं मी एक्सपेक्ट नाही केलं, बट जे आहे ते आहे. $72 घेतले, कारण की ते शोरूममध्ये गेलेलो मी, सो ते त्यांच्या बुकप्रमाणे पैसे लावतात. तर 2 आठवड्यांपूर्वी जेव्हा मी गाडी काढलेली ऑफिसला जायला, तेव्हा मी डिफ्रॉस्टर ऑन केलं. डिफ्रॉस्टर म्हणजे समोरची जी विंडशिल्ड असते आणि त्याच्यावर जे आपण फ्रॉस्ट जमतो ते काढायला आपण जो ACचा मोड ऑन करतो त्याला डिफ्रॉस्टर म्हणतात, ते ऑन केलेलं. आणि डिफ्रॉस्ट झाली गाडी, त्याच्यानंतर मग मी समोरच्या याच्यावर मी शिफ्ट केलं. 2 कॉर्नरमधले 2 चालू होते, बट सेंटरमधले 2 चालू नव्हते. मला वाटलं काहीतरी इश्यू झाला आहे. मी गाडी भर रस्त्यात सिग्नलला बंद केली आणि परत चालू केली. मला वाटलं काहीतरी इश्यू झाला असेल, इश्यू रिझॉल्व्ह होईल, बट नाहीच झालं ते. आणि मी परत संध्याकाळी गाडी स्टार्ट केली. जसे आपण म्हणतात ना, आपलं देसी जुगाड आपण लावतो, रिमोट बंद पडला तर रिमोटला आपण मारतो, तर तसं सेम मी ट्राय केलं की गाडी बंद पडले तर गाडी बंद करून चालू करू, होऊ शकतं का नाही. बट नाही. मी कंपनीतल्या माझ्या मित्रांना विचारलं की हे नक्की काय विषय आहे, तुम्हाला माहिती आहे का याच्याबद्दल काय.
मी स्वतः चेक केलं इंजिनमध्ये की इंजिनमध्ये कुठला रॉडंट आहे का, रॉडंट म्हणजे कुठला उंदीर, घूस कुठली, काय स्क्विरल जाऊन बसला आहे का, त्यांनी काय चावून टाकलं आहे का विषय. बट तसं पण नव्हतं, सगळं क्लिअर होतं. मग बोलू विषय काय झाला आहे. मग गाडी हंडाईत नेली. आता इकडे खूप मी काय म्हणू मला माहीत नाही, बट जर कुठला इश्यू आला असेल तर यांच्या प्रोटोकॉलनुसार चालावं लागतं. डायरेक्ट गाडी मी सर्व्हिस सेंटरच्या इथे नेली तर ती बाई म्हणाली की तुला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल फॉर डायग्नोसिस. तर आम्ही डायग्नोस करू, 3-4 तास डायग्नोस करू गाडी तुझी, आणि अख्खा समोरचा डॅशबोर्डचा जो पार्ट आहे तो अख्खा डॅशबोर्ड काढावा लागेल. अँड देन वी कॅन डायग्नोज इट प्रॉपरली आणि बघू शकतो की आतमध्ये नक्की विषय काय झाला आहे. तिला बोललो बाहेर एवढी गरमी आहे, प्लीज आज करू शकते का, तर म्हणे अपॉइंटमेंट नाही आहे. आणि लेजिट 2 ते 3 गाड्या होत्या, बट शी वॉज लाईक अपॉइंटमेंट नाही आहे आणि लोकं पण नाही आहेत. तिने मला आठवड्याभरानंतरची अपॉइंटमेंट दिली. आठवड्याभरानंतर मी गेलो. दॅट मीन्स या ट्यूजडेला मी गेलेलो, आणि ट्यूजडेला गेल्यानंतर मग त्यांनी डायग्नोस केली गाडी, आणि त्यांनी मला एक असं भलं मोठं बिल पाठवलं. HVAC सिस्टम रिपेअर करायचे त्यांनी पाठवले $978. आणि ते बघून मी शॉक. $978 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 80,000 रुपीज. आता बोलून नवीन गाडी आहे, हे असं नाही व्हायला पाहिजे. सो आय कॉल्ड देम की $978 पहिली गोष्ट म्हणजे मी भरणार नाही, गाडी इज अंडर वॉरंटी. तर ते म्हणाले की हो तुम्हाला भरायच्या नाही आहेत, इट इज अंडर वॉरंटी, आम्ही त्या वॉरंटीमध्ये रिपेअर करू, रिप्लेस करू, पण तो अख्खा पार्ट ऑर्डर करावा लागेल अँड इट विल टेक मोर दॅन 2 weeks. हे शपथ, मोर दॅन 2 weeks. त्याला बोललो मित्रा मला काही प्रॉब्लेम नाही, 2 काय तू 4 आठवडे घे, पण गाडी थंड होत नाही आहे. 2 त्या कॉर्नर याच्यानी किंवा पायाच्या याच्यानी गाडी इतकी चिल्ड नाही होत जितकी त्या मेन ब्लोअर्समधनं होते. सो दे आर लाईक कोरियातनं येत आहे, साऊथ कोरियातनं येते हे पार्ट्स. सो वी हॅव टू वेट, इट इज व्हॉट इट इज. आता त्यासाठी थांबलो आहे. अजून पण गाडीचा इश्यू रिझॉल्व झालेला नाही आहे. आजची तारीख 2 ऑगस्ट. लिस वेगळे सीन आहे तिकडे. तो मला एकच करायचं आहे, ते म्हणजे इंतजार. जोपर्यंत ते येत नाही, जोपर्यंत मला हंड्यातनं कॉल येत नाही की आमचं ते तुमचा पार्ट आलेला आहे, माझा नाही गाडीचा पार्ट आलेला आहे, तर तोपर्यंत बस वाट बघा शांतपणे आणि वाट बघा. मला अजून एक गोष्ट शेअर करायची तुम्हाला गाडीबद्दलचं, असं की नुसतेच गाडी घेणं इज नॉट अ विषय. गाडी घेतल्यानंतर तुम्हाला गाडीसोबत येते ही म्हणजे लायसन्स प्लेट. आपण त्याला म्हणतो नंबर प्लेट, इकडे त्याला म्हणतात लायसन्स प्लेट. आणि लायसन्स प्लेटसोबत तुम्ही हे चेंज करू शकता. हा जो माझा नंबर आहे हा तुम्ही चेंज करू शकता. पण याचा अजून एक इम्पॉर्टंट विषय हा आहे की हे दिसते टॅग. हे टॅग फार इम्पॉर्टंट आहेत. का? कारण की हे टॅग सांगतात की तुमची गाडी एकदम प्रॉपर, तुम्ही टॅक्सेस भरलेले आहेत, तुमची गाडी प्रॉपर रजिस्टर्ड आहे. आणि आता तुम्ही बघू शकता जुलै 28. ह्याच्या आधी ह्याच्या खाली एक टॅग लावला आहे, तो पायलटचा टॅग आहे जुलै 25. जर तुम्ही माझे कुठले ब्लॉग पहिले नसतील बघितले तर बघा, त्याच्यामध्ये 25 दिसतो आहे, जुलै 25. आणि जुलै 25 म्हणजे लास्ट मंथ. तर लास्ट मंथमध्ये मला तो टॅग चेंज करायचा होता. तो टॅग अजून एका गोष्टीवर डिपेंड राहतो, ते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सेस. गाडी घेतल्यानंतर इट बिकम्स युअर पर्सनल प्रॉपर्टी. तर याचे मी पर्सनल प्रॉपर्टी टॅक्सेस एका वर्षाचे $778 भरले गाडीचे. $778 म्हणजे आला असेल खाली मी कन्व्हर्शन करून टाकलं असेल. त्याच्यानंतर फक्त ह्या टॅगचे मी 3 वर्षाचा टॅग घेतला आहे, 25 ते 26, 26, 27, 27, 28. 3 वर्षाचा टॅग आता मी एकदा घेतला, लावला म्हणजे विषय संपला. त्याचे मी भरले $208. म्हणजे गाडी घेणं नुसतं असं नाही आहे, गाडी घेतल्यानंतर ह्याच्या भरपूर काय विषयात तुम्हाला डीप जावं लागतं. अजून एक काही लोकांना इकडे माहिती नसतं म्हणून पोलीस पुल ओव्हर करतात, ते म्हणजे 526 म्हणजे मे 26. आता हे आहे व्हर्जिनिया सेफ्टी, जे आपण चेक करतो गाडीचं, व्हर्जिनियाचं स्टेट इन्स्पेक्शन टॅग आहे हा.
स्टेट इन्स्पेक्शन टॅग म्हणजे तुम्हाला दरवर्षी गाडी तुमच्या डेझिग्नेटेड कोणी तुमचं डीलरशिप असेल, कुठल्या पण गाडीची डीलरशिप असेल किंवा इकडे गॅरेज असतात, त्या गॅरेजमध्ये जाऊन तुम्ही स्टेट इन्स्पेक्शन करू शकता गाडीचं. येस, पैसाच पैसा खर्च करायचा आहे गाडी घेतल्यानंतर. म्हणून सिटीजमध्ये लोक कार अवॉइड करतात घेणं, कारण की ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि स्टेट बाय स्टेट रूल चेंज होतात. आता जो मी तो स्टेट इन्स्पेक्शन केलेलं आहे ते हंडाईनेच करून दिलेलं आहे मला. त्याचे मी $20 भरलेत स्टेट इन्स्पेक्शनचे. त्याच्यामध्ये तुमच्या गाडीचं सगळं फंक्शनिंग, हॉर्न, लाईट, ब्रेक सगळं चेकिंग करतात. इट इज फॉर सेफ्टी, की तुमची गाडी सेफ आहे का ड्राईव्ह करायला, व्हील अलाइनमेंट, तुमचं टायर रोटेशन, तुमचं टायर प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्यांच्याकडे अख्खी लिस्ट असते, त्या 30 का 40 पॉईंट्सची लिस्ट असते. ते लिस्ट चेक करत जातात की तुमच्या गाडीमध्ये कुठला काय इश्यू आहे का नाही आहे, गाडी सेफ आहे का ड्राईव्ह करायला या रस्त्यावर व्हर्जिनियामध्ये. म्हणून ते तुम्हाला इन्स्पेक्शन करावं लागतं आणि ते ठळकपणे दिसतं पोलिसांना आणि पोलीस ते बघून पकडतात. जर ते केलेलं नसेल, तर माझा 5/24 आहे. जर 5 म्हणजे मे महिन्यामध्ये जर मी ते केलं नसतं तर मला 100% पुलवर केलं असतं. अजून एक तुम्हाला इन्फॉर्मेशनची गोष्ट द्यायची, ती म्हणजे तुमचं इन्शुरन्स, US मध्ये इन्शुरन्स कसं वर्क करतं. माझं इन्शुरन्स आहे प्रोग्रेसिव्हचं. तर जेव्हा मी इन्शुरन्स घेतलेलं पहिल्यांदा माझ्या पहिल्या गाडीच्या वेळेला, तर तेव्हा मी पर मंथ भरत होतो $200 फॉर 1 कार. मग माझा ॲक्सिडेंट झाला. हे माझ्या इन्शुरन्स कंपनीला कळलं. भले माझी काहीही चूक नसतानासुद्धा माझा इन्शुरन्स बूस्ट झाला. त्याच्यानंतर मला 2 तिकीट लागले ओव्हर स्पीडिंगसाठीचे, आणि ते पण तुमच्या लायसन्सवर नोंदणी होते. लायसन्सवर रेकॉर्ड झाल्यानंतर मग ते इन्शुरन्स कंपनीला कळतं की याला ओव्हर स्पीडिंगचे तिकीट लागलेत. मग 2 तिकीटं, एक ॲक्सिडेंटचा रेकॉर्ड, हा सगळा पाईलअप करून तुमचं इन्शुरन्स परत वाढतं आणि ते कमीत कमी 3 वर्षापर्यंत ते वाढलेलं राहतं. मग 3 वर्षापर्यंत तुमचा रेकॉर्ड चेक होतो आणि मग इन्शुरन्स हळूहळू कमी होतं. आता मी भरतो आहे फॉर 6 months $2,200 इन्शुरन्स. 22 आणि पुढे अजून काहीतरी आकडा आहे, बट एक राऊंड फिगर $2,200 इन्शुरन्स मी भरतो आहे. विचार करा, 2200 फॉर 1 कार फॉर 6 months. आणि when I asked them की एवढे का, तर ते म्हणाले तुमच्या रेकॉर्डमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे, 2 तिकीट लागलेले आहेत ओव्हर स्पीडिंगसाठीचे, आणि बस ह्यामुळे तुमचं इन्शुरन्स वाढलं. परत अजून एक फॅक्टर अपार्ट फ्रॉम दिस म्हणजे तुम्ही किती वर्ष US मध्ये राहताय, तुमचा इन्शुरन्सचा रेकॉर्ड काय, तुमचा किती वर्षापासून तुम्ही इन्शुरन्स घेतला आहे गाडीचा, आणि तुम्ही सिटीजन आहात का नाही, तुमचा विजा डिपेंड करतो. या सगळ्या गोष्टी ती लोक पाईलअप करतात आणि मग इन्शुरन्स वाढवतात. अजून एक तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं मॅरिड लाईफ, तुम्ही सिंगल आहात का मॅरिड आहात हे पण खूप मॅटर करतं. सिंगल असल्यानंतर इन्शुरन्स वाढतो. लग्न झालेलं असेल, बायको असेल, मुलं असतील तर मग इन्शुरन्स कमी होतं. बिकॉज इट प्रूव्स दॅट यू आर अ रिस्पॉन्सिबल मॅन. तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून तुमचे इन्शुरन्स ते लोक कमी करतात, असं मी ऐकलं आहे. डोंट कोट मी ऑन दिस, असं मी ऐकलं आहे. ह्यात काय रॉंग असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. खरं असेल तर चांगली गोष्ट आहे, लाईक करा. तर मित्रांनो, बस आजच्या पुरतं एवढंच. मला हा व्लॉग शॉर्ट अँड स्वीट ठेवायचा होता. जस्ट एक इन्फॉर्मेशन शेअर करायची होती तुमच्यापर्यंत की हा करंट स्टेटस चालला आहे सध्या, आणि म्हणून मी आज ॲक्च्युली मला जायचं होतं शार्लेटला, बट मी शार्लेटचा प्लॅन कॅन्सल केला. आणि स्मिथ माउंटन लेकला पण दुसरा एक प्रोग्राम होता, बट मी तो सगळे प्लॅन कॅन्सल केले. बिकॉज जर ACच बरोबर नाही चालत आहे तर मग मी कुठे एवढा लांबचा प्लॅन करू. जाऊ शकतो मी, गाडी कूल होते, बट इट टेक्स अ लॉट ऑफ टाईम टू कूल. म्हणून आय एम लाईक जरा पोस्टपोन करू तो प्लॅन. आणि बस म्हटलं 1-on-1 गप्पा मारू, बोलू, शेअर करू. दॅट्स ऑल. विथ दॅट सेड, थँक्यू मित्रांनो. तुम्ही व्लॉग एंडपर्यंत बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, सगळं करा. आणि अँड देन सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.
श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. I like my coffee black, white too. Don't turn this to no controversy. It's my boo. I can make $250,000 off a haiku, and I can make another quarter off it times 2. If it's money on the table, I'll be on it like Bobby or Epic. You peep the aesthetic, it's hard to forget it. I hear you talking, but you're hardly right. I'm the voice of your prototype.